Mechanism of aerobic respiration. Aerobic respiration consists of four major steps. One is glycolysis. Second, acetylation. Third, TCA cycle. And fourth, electron transport system or electron transport chain. या चार स्टेप मध्ये स्टेप वाइज मॅनरनं हळूहळू ब्रेकडाऊन होत असतं आणि एनर्जी स्टेप वाइज मॅनरनं रिलीज होत असते. Glycolysis, acetylation, TCA cycle and electron transport system or chain. सुरुवातीला आपण पाहूया ग्लायकोलायसिस. यालाच आणखी एक नाव आहे ईएमपी पाथवे. ग्लायकोलायसिस किंवा ईएमपी पाथवे यालाच आपण सायटोप्लाझ्मिक रिस्पिरेशन, कोर रिस्पिरेशन, डार्क रिस्पिरेशन आणि हा पाथवे एरोबिक मध्ये पण होतो, एनारोबिक मध्ये पण होतो. सो इट इज अ कॉमन पाथवे फॉर एरोबिक अँड एनारोबिक रिस्पिरेशन. The reactions of pathway was discovered by Yamden, Meyerhoff and Parnas, hence called as EMP pathway. म्हणून या पाथवेला जर्मन सायंटिस्टनी यमडन, मेयरहॉफ, पार्नाज यांनी या तीन जर्मन सायंटिस्टनी हा पाथवे डिस्कवर केला म्हणून त्याला ईएमपी पाथवे हेही नाव दिलेलं आहे. आणि रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझम मध्ये होणारी ही स्टेप आहे आणि सायटोप्लाझम मध्ये होते. याला मायटोकॉन्ड्रिया लागत नाही, फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन लागत नाही आणि त्यामुळं एरोबिक असला तरी ही प्रोसेस होणार, एनारोबिक असला तरी ही प्रोसेस होणार. बघूया आता या प्रोसेसच्या रिॲक्शन्स काय आहेत. The initial substrate is glucose. या प्रोसेस मध्ये इनिशियल सबस्ट्रेट, कॉमन सबस्ट्रेट, इझिली अवेलेबल सबस्ट्रेट, ब्रेकडाऊनला इझी असलेलं सबस्ट्रेट म्हणजे ग्लुकोज आहे आणि इथं ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं म्हणून या पाथवेला ग्लायकोलायसिस. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, ग्लायको म्हणजे ग्लुकोज. हा 6 कार्बन कंपाऊंड आहे, आपल्याला माहित आहे. फर्स्ट आता रिॲक्शन सगळ्या कुठं होतात? सायटोप्लाझम मध्ये. फर्स्ट ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. काय वाढ झाली याच्यामध्ये? काय ऍड होऊन झालं? फॉस्फेट ऍड झाला.
जिथं कुठं फॉस्फेट ऍड होतो तिथं देणारा आहे ATP आणि बनणार ADP. ही फॉस्फोरिलेशन स्टेप आहे. जिथं कुठं ATP तयार होतो किंवा ATP वापरला जातो तिथं एन्झाईम असतं कायनेज. हेक्झोकायनेज. हेक्झो शुगर म्हणजे ग्लुकोज, त्याच्यावरनं नाव दिलंय. त्यानंतर glucose 6-phosphate is converted into fructose 6-phosphate. These are isomers of each other. इथं आयसोमिरेज एन्झाईम यूज केलं जातं, कारण ग्लुकोज 6-फॉस्फेट आणि फ्रक्टोज 6-फॉस्फेट एकमेकाचे मिरर इमेज आहे. त्यामुळं ग्लुकोज 6-फॉस्फेटचं कन्व्हर्जन फ्रक्टोज 6-फॉस्फेट मध्ये होतं. या फ्रक्टोज 6-फॉस्फेट मध्ये पुन्हा फॉस्फेट ऍड होतो आणि फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट तयार होतो. म्हणजे पहिल्या कार्बन ॲटमला आणि 6व्या कार्बन ॲटमला फॉस्फेट जोडले असल्यामुळं त्याला नाव दिलंय फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट. इथं पण फॉस्फेट ऍड झालाय म्हणजे कोण देणार? ATP न दिलाय, ADP बनलाय आणि फ्रक्टोज 6-फॉस्फेट पासून हे कन्व्हर्जन झालंय म्हणजे फ्रक्टोकायनेज. एन्झाईम शेवटी कोणतं आहे? कायनेज. आणि सबस्ट्रेट वरनं त्याला नाव दिलं जातं, बाकी काही नाही. ही आहे प्रिपरेटरी फेज. प्रिपरेटरी फेज आणि या स्टेप मध्ये Mg++ कोफॅक्टर यूज केले जातात. आता हा 6 कार्बन कंपाऊंड आहे. आता हा स्प्लिट होणार आणि याच्यापासून 2 कंपाऊंड बनतात, 3 कार्बन कंपाऊंड बनतात. क्लीवेज प्रोसेस यामध्ये होते आणि याच्यासाठी आल्डोलेज एन्झाईम वापरलं जातं. 1,6 कार्बन कंपाऊंड फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट splits into 1 molecule of dihydroxyacetone phosphate and 1 molecules of 3-phosphoglyceraldehyde. एक 3 कार्बन आणि हा सुद्धा 3 कार्बन कंपाऊंड. एक ढाप बनला, एक पागल बनला. आता किती पागल आहे? एक पागल आहे आणि एक ढाप आहे. एका फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेटचं स्प्लिटिंग होऊन, क्लिवेज होऊन एक ढाप बनला 3 कार्बनचा आणि एक पागल बनला 3 कार्बनचा. तुम्ही म्हणाले तर 3PGL का लिहिलंय? फॉस्फरस ग्लिसरिक ऍसिड आहे, ग्लिसरॉल्डिहाइड ना, त्याच्या 3ऱ्या कार्बन ॲटमला फॉस्फेट जोडला म्हणून नाव दिले. आता हे दोघंही एकमेकाचे आयसोमर आहेत आणि त्याच्यामुळं काय होतं? याचं कन्व्हर्जन यामध्ये होतं, कारण इथं आयसोमिरेज.
आणि त्याच्यामुळं पहिला एक पागल होता आणि DHEPचं कन्व्हर्जन करून आणखी एक पागल बनला, म्हणजे 2 मॉलिक्यूल याचे बनलेले आहेत. 2 पागल आता अवेलेबल आहेत. 3 कार्बन कंपाऊंड्स आहेत. इथून पुढे सगळे 3 कार्बन कंपाऊंड येतात. Now 2 molecules of 3-PGAL are converted into 2 molecules of 1,3-di-PGA. Phosphoglyceric acid. Glycolytic reversal. तुम्ही C3 पाथवे आठवा, रिव्हर्स C3 पाथवे बघा. या प्रोसेस मध्ये काय होतंय, H3PO4 हा फॉस्फेट डोनार आहे आणि इथं हायड्रोजन बाहेर पडतात. हे 2NAD निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड ऍक्सेप्ट करणार आणि 2NADH2 मॉलिक्यूल बनतील. म्हणजे फॉस्फोरिलेशन इथं किती ठिकाणी झालंय, 1 ठिकाणी फॉस्फोरिलेशन झालंय, 2 ठिकाणी फॉस्फोरिलेशन झालंय आणि 3 ठिकाणी फॉस्फोरिलेशन झालंय. फॉस्फेट ऍड झालेत. आता या 1,3-di-PGA चे 2 मॉलिक्यूल बनलेले आहेत. नाउ 2 molecules of 1,3-di-PGA are converted into 2 molecules of 3-phosphoglyceric acid PGA. C3 पाथवे आठवा. तिथं ATP वापरले होते, इथं आता उलटी प्रोसेस होणार आहे. या दरम्यान फॉस्फेट बाहेर पडणार आणि 2ADP ऍक्सेप्ट करणार, 2ATP मॉलिक्यूल बनणार, डिफॉस्फोरिलेशन 1. ATP मॉलिक्युल्स बनतात 2, डिफॉस्फोरिलेशन 1. आता एन्झाईम कुठला असणार आहे, फॉस्फोग्लिसरिक कायनेज एन्झाईम असणार आहे. Mg++ कोफॅक्टर असणार आहे. त्याचबरोबर नंतर 3-PGA चे 2 मॉलिक्यूल आहेत. त्याचं कन्व्हर्जन 2-PGA च्या 2 मॉलिक्यूल मध्ये होतं. आणि इथं एन्झाईम म्युटेज यूज केलं जातं. आयसोमरायझेशन आहे. ओनली फॉस्फेट चेंजेस इट्स पोझिशन फ्रॉम 3rd कार्बन ॲटम टू 2nd कार्बन ॲटम. आयसोमरायझेशन इथंही झालेलं आहे. आयसोमरायझेशन इथंही झालेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, आयसोमरायझेशन EMP पाथवे मध्ये किती ठिकाणी झालंय? 1 ठिकाणी झालंय, 2 ठिकाणी झालंय, 3 ठिकाणी झालंय. फॉस्फोरिलेशन किती ठिकाणी झालंय? 3 ठिकाणी झालंय, 1, 2 आणि 3. डिफॉस्फोरिलेशन आपण बघतोय आता ते. आता 2 molecules of 2-PGA are converted into 2 molecules of phosphoenol pyruvic acid PEP. 2 molecules. किती मॉलिक्यूल? 2 molecules. आणि या प्रोसेस मध्ये वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतात. एन्झाईम आहे आल्डोलेज.
सॉरी इनॉलेज एन्झाईम आहे. आणि शेवटी 2 molecules of phosphoenol pyruvic acid are converted into 2 molecules of pyruvic acid. याचे हे 3 कार्बन कंपाऊंड आहेत, 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि इथं फॉस्फेट बाहेर पडणार. 2 ADP फॉस्फेट ॲक्सेप्ट करतील आणि 2 ATP बनतील. दिस इज अ डिफॉस्फोरिलेशन 2. एन्झाईम कोणता आहे? कायनेज. आणि इथंही Mg++ हा कोफॅक्टर लागतोच. शेवटी एका ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल बनलेले आहेत. एका 6 कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन करून 2 3 कार्बन कंपाऊंड्स म्हणजे पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल्स बनलेले आहेत. आता या प्रोसेसमध्ये जिथं कुठं ATP डायरेक्ट तयार होतात. ATP सिंथेसिस 3 टाईपची आहे. फोटोफॉस्फोरिलेशन, त्यानंतर सबस्ट्रेट लेवल रिलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. 3 प्रकारे ATP बनत असतात. तुम्ही फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये ATP सिंथेसिसची प्रोसेस स्टडी केलेली आहे. ते कशानं बनलंय? फोटोफॉस्फोरिलेशन. ETS च्या मदतीशिवाय जर रिस्पिरेशन मध्ये डायरेक्ट ATP बनत असतील, हे 2 सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन, हे 2 सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन म्हणजे सबस्ट्रेट लेवलला ब्रेकडाऊन होऊन ETSच्या मदतीशिवाय डायरेक्ट ATP बनणं. आणि जर ETSच्या मदतीनं ते बनत असतील तर त्याला आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन असं म्हणतो. तर इथं जे ATP बनतात ते सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशननं बनतात. एकूण प्रोसेसमध्ये आता मला सांगा, एकूण 7 कार्बन कंपाऊंड किती बनलेत? 1 2 3 4 5 6 7. 7 कार्बन कंपाऊंड किती आहेत? सॉरी 3 कार्बन कंपाऊंड किती आहेत? 7. 6 कार्बन कंपाऊंड किती आहेत? 1 2 3 4. सो 6 as to म्हणजे 3 कार्बन 6 कार्बन as to 3 कार्बन, दॅट इज 4 as to 7. रेशो त्याचा आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला जाऊ शकतो. आता नेट एनर्जी आउटपुट काय मिळाला? एकूण ATP बनले. किती बनले? 4 ATP बनले. ATP used 2 ATP वापरले 2 आणि 2 NADH2 म्हणजे ATP चा नेट गेन किती आहे? 2 ATP प्लस 2 NADH2. एवढी एनर्जी ग्लायकॉलिसिसच्या प्रोसेसमध्ये मिळते. बेसिक काय? एका 6 कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होऊन 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्युल्स बनतात, 2 3 कार्बन कंपाऊंड बनतात आणि त्यावेळी नेट गेन 2 ATP आहे
आणि 2 NADH2 बनलेले आहेत. हे 2 ATP वापरले म्हणजे इथं एक वापरला आणि इथं एक वापरलेलं आहे ना, 4 इथं तयार झालेत. दिस इज अबाउट ग्लायकोलायसिस और EMP पाथवे.